विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये. मी प्राध्यापक प्रशांत भागवत आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकावरती वेगवेगळे व्हिडिओज पाहत आहोत. आणि मग हे व्हिडिओ पाहत असताना आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंय की इयत्ता 12वी इंग्रजीचं पुस्तक हे 4 सेक्शनमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. आणि पहिला व्हिडिओ तुम्ही यापूर्वी पाहिलाय तो होता प्रोज सेक्शनवरती, दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय तो होता पोएट्री सेक्शनवरती, आणि तिसरा व्हिडिओ तुम्ही आज पाहणार आहात तो आहे रायटिंग स्किलवरती. रायटिंग स्किल्स हा शब्द उच्चारला की विद्यार्थी मित्रांनो, यू कॅन रिमेंबर दॅट लास्ट इयर इन द 11th क्लास यू हॅव ऑलरेडी लर्न्ड सम रायटिंग स्किल्स लाईक ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग and blog writing. This year, moving ahead, your curriculum has more writing skills like statement of purpose, mind mapping, drafting virtual messages, and group discussions. So, today we will focus on section 3 of the textbook, that is writing skill. Let's go. In this here you will learn different writing skills including summary writing, then you will have mind mapping, note making, statement of purpose, drafting a virtual message, and group discussion. We will start with 3.1 summary writing. Students, when you write a summary, you are demonstrating your understanding of the given text. It means summarizing has a definite purpose of a clear, objective picture of the original text. The summary has only the main points of a text without giving examples in details such as dates, numbers, etc. You will be taught do's and don'ts of summary writing. अर्थात या प्रश्नाकरिता एक अनसीन पॅसेज दिलेला असेल, त्या पॅसेजची समरी लिहायची असते, त्या पॅसेजमधील महत्त्वाचे मुद्दे व संबंधित उपमुद्दे समरीमध्ये असावेत. गेल्या काही वर्षापासून समरी लिहिण्यासाठी प्रश्नपत्रिकेत काही क्ल्यूज दिलेले असतात, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. समरी अर्थात सारांश याला एक समर्पक शीर्षक सुद्धा द्यावे. समरी रायटिंगच्या या प्रश्नाकरिता मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे, त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक सूचना आहे की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. 3.2 Mind mapping. A mind map is a diagram for representing tasks, words, concepts, or items around a central concept or subject. A mind map turns a long information into a colorful, memorable diagram. It helps you to better analyze, comprehend, and generate new ideas. You can use different shapes, arrows, lines, boxes, etc. for the mind mapping. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे ऐकत आहात, वाचत आहात किंवा पाहत आहात त्यातील मेन पॉइंट्स किंवा उपमुद्दे लिहून काढणे म्हणजेच माइंड मॅपिंग होय. यामध्ये आकृती रूपात आपल्याला समजलेले घटक मांडायचे असतात. स्क्रीनवर तुम्हाला जी आकृती दिसत आहे त्याप्रमाणे ब्रँचेस अँड सब ब्रँचेस यामध्ये दाखवायचे असतात. मूव्हिंग फर्दर, नेक्स्ट रायटिंग स्किल 3.3 नोट मेकिंग. Note making is a more active and focused writing skill. It has a concrete connection between all relevant concepts. Note making helps students to remember facts easier. It provides you with material for every reference,
preparation and study during any exam. Note making has different styles like tables, charts, line graphs, tree diagrams, maps, etc. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, नोट मेकिंग एक अभ्यास केंद्री रायटिंग स्किल आहे. याद्वारे सर्व घटकांना जोडता येतं. नोट मेकिंगच्या सहाय्यानं तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने सोपे संदर्भ असतील, मेन पॉइंट्स असतील, यांना लक्षात ठेवण्याचं काम करू शकता. नोट मेकिंगमध्ये टेबल्स, पाय चार्ट किंवा फ्लो चार्ट्स, ग्राफ व ट्री डायग्राम यांचा समावेश होतो. 3.4 Statement of Purpose. A statement of purpose is an application made to a university seeking admission to a particular course. Statement of purpose describes you as a person, your aims and ambitions. It speaks about your journey of life and your qualities. It explains why you want to join the course and why you have selected a particular university. विद्यार्थी मित्रांनो, हा एक वेगळा लेखन कौशल्याचा प्रश्न तुम्ही यावर्षी हाताळणार आहात. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये एका विशिष्ट कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी केलेला अर्ज होय. यातून तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्येय स्पष्ट होतात. त्याचबरोबर तुमचा जीवन प्रवास व तुमच्या क्वालिटी सुद्धा दिसून येतात. स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या माध्यमातून विद्यार्थ्याने ॲडमिशन घेण्यासाठी त्या युनिव्हर्सिटीची का निवड केली हेही निवडकर्त्यांना दिसून येतं. 3.5 Drafting a virtual message. Students, in this writing skill, exchange of ideas, thoughts and information from one person to another is called as communication. And virtual communication means when people communicate without being face to face. We use virtual communication in almost every walk of life, that is within family, friend and office. In this write-up, you will learn about 6 types of virtual messages, format of the message and points to concentrate while drafting a message. माहिती, विचार व कल्पना यांचं आदान प्रदान म्हणजेच कम्युनिकेशन होईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हर्च्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय तर व्यक्ती समोरासमोर नसतानाही जो संपर्क होत असतो, इट इज कॉल्ड ॲज व्हर्च्युअल कम्युनिकेशन. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा वापर करतो. या लेखातून तुम्ही व्हर्च्युअल मेसेजेसचे प्रकार, त्याचं स्वरूप आणि हा मेसेज लिहित असताना कोणते पॉइंट्स कसे वापरावेत हे शिकणार आहात. नेक्स्ट वन इज ग्रुप डिस्कशन. A formal discussion conducted on a topic among a group is called as group discussion. It is one of the effective interactive methods of classroom learning. Group discussion is also used to select candidates for different courses or for jobs by employers. The candidates are tested for their knowledge and communication skills as well as their ability to work as a part of a group and to lead others toward conclusions and solutions. You will learn about the language of group discussion and a sample group discussion in this write-up. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या समूहामध्ये एका विशिष्ट विषयावर आयोजित सूत्रबद्ध चर्चेला ग्रुप डिस्कशन म्हणतात. दैनंदिन क्लासरूम टीचिंगमध्ये ग्रुप डिस्कशन हे एक परिणामकारक साधन मानलं जातं. ग्रुप डिस्कशनचा वापर वेगवेगळ्या कोर्सच्या ॲडमिशनसाठी तसेच विविध लहान मोठ्या कंपन्यामध्ये कर्मचारी भरती करण्यासाठी करीतात. याद्वारे अर्जदाराचे ज्ञान व संभाषण कौशल्य, त्याची ग्रुपमध्ये काम करण्याची क्षमता
व इतरांसोबत चर्चेतून निष्कर्ष व उपाय शोधण्याची वृत्ती तपासली जाते. या लेखातून तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये कशा प्रकारे बोलावं आणि ग्रुप डिस्कशनचे एक मॉडेल अभ्यासणार आहात. सो I wish you all the best. Happy learning. A big thank you to all of you. But remember to subscribe the channel and press the bell icon for many more educational videos. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळे व्हिडिओज अभ्यासनासाठी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू.